माऊली शेठ बोराडे कवठे इथून बोलतोय। गाड्याविषयी जर बोलायचा झाला तर 2006 मध्ये भोसरीच्या घाटामध्ये गाड्यावर थोडक्यात बंदी आली। गणेश फेस्टिवलला भोसरीचा घाट 4 दिवस गाडी चालत होती त्या ठिकाणी आणि त्यावेळेला गंगवाल नगरचा आणि हे वळसे पाटील नगरचे पालकमंत्री होते आणि तो प्राणीमित्र गंगवाल त्यांनी पहिली याचिका दाखल केलेली आहे गाड्यावर। त्याच्यानंतर 2005-06 ते 11 पर्यंत गाडी चालू म्हणजे असेच बंद चालू राहिले। 11ला दादानी त्या बंदीच्या याचिकेवर स्टे आणला आणि 11 ते 14 हे दादाच्या मार्फत गाडी चालू राहिलेली आहेत स्टे टाकून आणि 14ला गाडीवर पूर्ण बंदी झालेली आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो, कानूरच्या घाटामध्ये टकाटक मामाची पुण्यतिथी होती। संजू शिंदे यांनी त्या गाड्याचं तिथं नियोजन केलं होतं। त्यावेळेला नामदार वळसे साहेबांनी भाषणात काय सांगितलं हे लोकांच्या लक्षात असेल। त्यांनी भाऊसाहेब मामा त्यावेळेला शिरूर तालुक्याचे उपसभापती होते। भाऊसाहेब मामा, तुम्ही लोकांच्या पोरांच्या शिक्षणासाठी एखादी शाळा काढा, पण हे घाट भरू नका आणि गाडी भरू नका, एवढा या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोकांना गाड्याचा तिरस्कार आहे। आता हे अमोल कोल्हे परवा कवठ्यामध्ये येऊन त्यांनी भाषणात सांगितलं का पहिलं मी घोडीवर बसणार। अरे बाबा, तू गाडं कसं चालू करणार हे सांग। घोडीवर बसायला काय तयार राहतो तू? गाडं कोणत्या पद्धती? गाड्याची याचिका हायकोर्टात आहे, त्याच्यावर काय तुझे सुलोचन आहे त्याच्याबद्दल बोल ना तू। तर तू घोडीवर बसायला तू तिकडे एखाद्या मालिकेत किंवा पिक्चर मध्ये घोडीवर बस बाबा, घाटात घोडीवर बसायचं एवढं सोपं नाहीये ते। त्याच्यामुळं हे ना यांच्या या भूलथाप आहेत। आणि तुम्हाला माहिती असेल, परवा खेड तालुका बैलगाडा संघटनेने खंडोबाच्या मंदिरामध्ये निर्णय घेतलाय। त्यावेळेला मी नव्हतो, पण माझा मुलगा शशीभाऊ तिथं हजर होता की टोटल खेड तालुक्यातले गाडीवाले दादाच्या मागे आहेत आणि शिरूर तालुक्यातल्या गाडीवाल्यांनी सुद्धा हेच केलं पाहिजे। आमच्या कवठे मध्ये कमीत कमी 40 गाड्या होता। आता काही लोकांना बैल राहिलीत, काही नाहीत, पण आमचे गाड्यावाले तरी जागा सोडणार नाही आणि ह्या गटातल्या लोकांनी सर्व गाड्यावाल्यांनी दादाच्या मागे उभं राहावं, कारण गाडी चालू करील ते आढळराव दादाच करतील अशी पूर्ण खात्री आम्हाला आहे।